नमस्कार. प्रमोद. मी सर्वांची माफी मागतो. मध्यंतरी मी इतर कामात असल्यामुळं व्हिडिओ तयार करून शेअर करू शकलो नाही त्याबद्दल. तर आजचा विषय आहे मकर संक्रांत आणि विधवा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की दरवर्षी 14 जानेवारीला न चुकता मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. कधी कधी तरी 15 जानेवारीला मकर संक्रांत येते. अर्थात ते कमी जास्त ते ज्योतिषीय लोकांचं किंवा ते सूर्यग्रहण उत्तरायण काय ते मला एवढा अभ्यास नाही, पण त्याच्या आधारे ते एक दिवस मागं पुढं होऊ शकतं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे 14 जानेवारी हा सण मकर संक्रांत म्हणून लहानपणापासून आम्हाला माहिती आहे. आता या दिवशी एक तर शेतातली कामं किंवा ज्वारी काढण्याचं काम चालू होतं. त्यानंतर थंडी कमी होऊन हळूहळू दिवस मोठा होतो. थंडी कमी होत जाते. दिवस मोठा आणि रात्र लहान, अशा पद्धतीचं हे उत्तरायण सुरू होत आहे. आता ह्याचा आणि विधवा महिलांचा काय संबंध? आपल्याला माहीतच आहे की आपण विधवा प्रथा निर्मूलन हे खूप मोठं अभियान चालू केलेलं आहे. प्रत्येक सणाला विधवा महिलेला किंमत 0. खूप मोठा गुन्हा केला जणू त्या महिलेने. काही चूक नाही. तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या 14 तारखेला आपल्या घरातले कुणी का असना, वयस्कर विधवा सोडून द्या, आजी किंवा एखादी वयस्कर आई असेल, जी तरुण आहे तिला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्या. वयस्कर माणसाला सहभागी करून घेतलं तर चांगलंच आहे, पण त्यांच्यावर काय तेवढा परिणाम होत नाही. तर मग सहभाग करून घ्यायचा म्हणजे काय की आपल्या घरातील जी विधवा महिला आहे तिला त्या दिवशी सांगायचं की आज तू स्वयंपाक कर आणि तुझ्या हातानेच देवाला नैवेद्य कर. जर तुम्ही धार्मिक असाल तर, नाहीतर सोडून द्या. दुसरा मुद्दा, देवाची दररोजची संध्याकाळची सकाळची वात लावतो ना आपण देवाला प्रकाश, ती मेणबत्तीचा असन किंवा ती छोटी पंथी असते तर तिच्या हस्ते लावा. तिच्या हातात हळदी कुंकवाचा करंडा द्या आणि तिला सांगायचं की तू आज सर्वांना हळदी कुंकाला बोलव आणि तूच हे कर. शेजारी पाजारच्या घरी जा, तू होऊन त्यांना कुंकू आणि हळद लाव आणि तिळगुळ दे आणि मग तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि अशा पद्धतीचं तिने एका विधवा महिलेने त्या दिवशी कमीत कमी 10 महिलांच्या घरी जा. एका घरात 2-3 महिला आहेत. मग कुणी अपमान केला, घाबरू नका. अपमान करणं त्यांचं काम आहे, सहन करणं आपलं काम आहे, पण ती वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटून घेणं म्हणजे आपण नुकसान करून घेण्यासारखं आहे. का? त्याला सांगायचं फक्त की माझ्या हाताने काय चालत नाही. अशा पद्धतीचं ज्या ज्या महिला तुम्हाला कुंकू किंवा हळद लावायला नकार देतील अशा महिलांची यादी करा आणि पुन्हा एकदा गावातल्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा एखादा सामाजिक संस्थेमधली महिला कार्यकर्त्याला सांगा. आणि मग अशा गावामध्ये जेवढ्या महिलांनी विधवा महिलांकडून हळदी कुंकू किंवा त्यांच्या हातून तिळगुळ घ्यायला नकार दिलेला आहे अशांची यादी करा आणि त्यांची एक बैठक लावता येईल. आणि त्यांच्या मनामध्ये जी काय एक या संदर्भामध्ये भीती आहे, अंधश्रद्धा आहे किंवा विधवा महिलेचं तोंड बघितलं तर काहीतरी वाटोळं होतं आहे, वाटोळं होत नाही काय नाही. इंदिरा गांधी विधवाच होत्या ना, त्या पंतप्रधान होत्या, किती वर्ष राज्य केलं. आपल्या सध्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू श्रीमती त्या विधवा आहेत, परंतु त्यांना सुद्धा या नवीन बांधलेलं होतं ना ते संसद भवन, त्या ठिकाणच्या उद्घाटनाला ह्या सरकारने, मोदी सरकारने त्या पंतप्रधान महिलेला विधवा असल्यामुळं उपस्थित राहायला त्यांनी नकार दिला. नाहीतर एवढं मोठं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या पदावरची महिला उपस्थित कशी नाही? काहीतरी काळबेर आहे. आणि नंतर तिकडचे आणले दक्षिणेकडचे, तामिळनाडूकडचे हातात गदान फिदान घेऊन सगळे बामणाच्या हस्ते ती पूजा केली. हेच पूजा जर पंतप्रधान श्रीमती महिपती द्रौपदी मॅडमच्या हस्ते जर समजा उद्घाटन झालं असतं नवीन संसद भवनचं, तर मला असं वाटतं की हा जगामध्ये एक मोठा संदेश गेला असता आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपल्या भारतातलीच नव्हे तर जगातली विधवा प्रथा निर्मूलनाचं एक महत्त्वाचं पाऊल, ऐतिहासिक एक सुवर्ण अक्षर लिहिलं गेलं असतं. परंतु आपली समाज व्यवस्थाच एवढी विचित्र आहे. दगडाच्या पाया पडते, त्यांना दुधाने दह्याने तुपाने आंघोळ घालतील, नैवेद्य घालतील, आणि इकडं आपल्या घरातल्या विधवा महिलेला मात्र शिवत नाही, तिचं सकाळ सकाळ तोंड बघत नाही. वारे धंदा हे मोडलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की विधवा महिलांना तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि जावा घरोघरी, एक तरी महिला तुमच्याकडून लावून घेईल. आणि ज्या विधवा नाहीत अशा माझ्या आया बहिणीला मी विनंती करतो, तुम्ही तुमच्या गावातल्या जेवढ्या विधवा महिला आहेत आजूबाजूला किंवा गल्ली बोळात, त्यांना बोलवा, त्यांचा सन्मान करा, त्यांना हळदी कुंकू द्या, तिळगुळ घ्या, त्यांची ओढी भरा, त्यांना घरी चांगल्या प्रेमाने जीव घाला, नाश्ता द्या. एवढं जरी केलं तरी त्यांचा सन्मान झाल्यासारखं होईल. आणि हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. म्हणून मी जसं काही ठिकाणी पोंगल आहे, काही ठिकाणी दुसरं काय नाव असेल, काही ठिकाणी मकर संक्रांत आहे, तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ही मकर संक्रांत सण साजरा केला जातो. आणि खऱ्या अर्थाने आपण एक परिवर्तन या निमित्ताने घडवण्यासाठी आपल्या ह्या आया बहिणी ज्या विधवा आहेत, या लाडक्या विधवा बहिणी आहेत, ह्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि घरातल्या पुरुष लोकांना माझे सांगणं आहे, त्यांनी पुढाकार घ्या. त्यांनी म्हणा पाहिजे, विधवा महिलांना 10 बोलवा, त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवा, त्यांना तिळगुळ घ्या, आणि लय झालं तर त्यांची ओटी भरा, त्याला एक नारळ आणि एक साधा खण द्या. खण म्हणजे आपला आहे ना, ती बडकं देत ना संक्रांती दिवशी गाडगं, ते द्या. आणि एखादा पीस द्या, हिरवा पिवळा तांबडा काय करता असं हलका द्या हो, पण त्यांचा मान करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. आणि देशातल्या जेवढ्या तुमचे ग्रुप्स असतील, गावातले तालुक्यातले पाहुणे रावळे, सगळ्यांना शेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.